हाय हॅलो सगळ्यांना. तुम्ही सगळे कसे आहात? मजेत आहात ना? असेच मजेत राहा, तशी तुम्ही पण मजेतच आहे. स्नेहा बेगी ह्या मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जाऊच हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर चला, आता मी कुठेतरी बाहेर चालली आहे. बाहेर कुठे चालली हे तुम्हाला मी सांगणारच आहे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मी चालली डी-मार्टला. थोडीशी मला ही शॉपिंग करायची आणि मम्मीलाही थोडंसं ग्लोसरी घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी आता चालली बाहेर. मम्मी, मी, साराश आम्ही तिघंही चाललो आहे. तर साराशलाही यायचं माझ्यासोबत. त्याला तर घेऊनच जावं लागतं, तर त्यालाही घेऊन चालली. तर चला, जाते डी-मार्टमध्ये आणि परत व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओ बघत राहा. तर हा आपला लाडका सारांश, त्याला घेऊन चालली आहे. सारांश हाय कर. हाय. तुम्हाला तर नुसतं हायच करत राहतो. तर चला, त्याची आजीमाई येते. आजीमा म्हणजे त्याची आजी, ते येत आहे. तर चला. पाणीपुरी खायची होती म्हणून आम्ही थांबलो होतो. तशी तर सारांशने आम्ही सगळ्यांनीच खाल्ली. तर चला सारांश, आम्ही आलोय ज्यूस प्यायला. तर सारांची फेवरेट आहे ड्रिंक, म्हणजे त्याला ज्यूस खूप आवडतो. त्याला मी घरीही बनवून देत असते आणि त्याला बाहेर कुठे जर गेली ना, त्याला मी पाजत असते, कारण त्याला खूप ज्यूस आवडतो. तर चला सारांश, तुला काय प्यायचं? ज्यूस प्यायचा. आम्हाला ज्यूस खूप आवडतो. नाही, सारांशला पाहिजे स्वीटमध्ये पेढा खायचा आहे आणि त्याच्यासाठी पेढा घेते. सारसला भीती वाटते ट्रॉलीत मध्ये बसायची. रडतोय तरी मी बसवले, कारण की शांत बसणार नाही, इकडे तिकडे पळणारच आहे तो. बसवले आता ट्रॉली मध्ये. रडत होता मला नाही बसायचं म्हणून, पण जर त्याला असं सोडलं ना एकट्याला, तर तो नुसता पळतच राहील, काय शांत बसणार नाही. डी-मार्ट मध्ये थोडीशी शॉपिंग करायची. मम्मीला एक ग्लोसरी घ्यायची. सारा शडत बोलत होता मला बसायचं नाही. आणि त्याला आता बसवलं, कारण की जर त्याला एकटं सोडलं ना, काही शांत बसणार नाही, खूपच मस्ती करेल. डी-मार्टमध्ये गेलेलो, केली थोडीशी शॉपिंग, पण आता चालू आहे घरी ऑटोने. तर आता आम्ही आलो आहे घरी डी-मार्टवरून. तर आता वाजले 10:30. आणखी थोडीशी शॉपिंग करायची होती, पण सारांश काय राहतच नव्हता, रडायला लागला. त्याच्यासाठी मग आता आम्ही आलो घरी. तर चला, बाय, गुड नाईट. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.